संत खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला या ठिकाणी जाग करतात, उपदेश करतात। संतांचं एक कार्य आहे महाराज, या झोपलेल्या जीवाला जाग करण्यासाठी खऱ्या अर्थानं संतांचं अवतार कार्य असतं। अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा। या जडाचा उद्धार व्हावा, जीवाचा उद्धार व्हावा, आणि म्हणून खऱ्या अर्थानं जाग आता जागा रे भाई नो खऱ्या अर्थानं आपल्याला जाग करतात संत। का हो महाराज, तुम्ही म्हणाल जाग करतात संत, मग आम्ही झोपलेलो इतका? जर विचार केला लांडगे साहेब तर खऱ्याच अर्थानं आपण झोपलेलो आहेत म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। शिवाजी महाराज छान प्रमाणे उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, चुकवी व्यथा जन्माच्या। जाग करतात संत महाराज, कारण त्यांना माहिती आहे धन दारा पुत्र जन, बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्य हे जाणून, शरण रिघा देवासी। म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी जागवण्यासाठी संतांचा अवतार कार्य, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला तुकोबराय सांगतात, तुकोबरायांचं अवतार कार्य, तुकोबरायांची महती म्हणलं महाराज। या समाजामध्ये, या जगामध्ये तुम्ही आम्ही प्रत्येक जण या ठिकाणी काळाला भेटतोय। हा काळ महाराज घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून आहे, हा काळ प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेला आहे महाराज। या काळापासून कोणाची तुम्हाला सुटका नाही। तुकोबराय ते सांगतात क्षण भंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आसा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मरारी। परंतु आमचं लक्ष नाही महाराज तिकडे, आम्हाला ईश्वरापासून विसर पडलाय, आम्हाला त्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं आम्ही विसरलोत। आणि या म्हणून संतांना वाटलं अरे हा समाज, हा जग, या ठिकाणी मी ईश्वराने असा मनुष्य जन्म तयार केला महाराज, मनुष्य देह तयार केला, परंतु तुम्हा आम्हाला दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडले नारायण। सर्व त्या परमात्म्याने आपल्याला फुकट दिले महाराज, पण या देहाची महती आम्हाला कळत नाही, परंतु याचा आम्ही विचार करत नाहीत। इतका अनमोल देह दिलाय महाराज, जर आपला एक डोळा गेला ना, अहो विचारा त्या अंधळ्या माणसाला डोळ्याची किंमत, विचारा महाराज त्या पांगळ्या माणसाला पायाची किंमत, हाताची किंमत नाही। आपण जर उपजदाचा त्या ठिकाणी आपल्याला एखादा डोळा नसेल तर आपण डोळा दुसरा नाही टाकू शकत महाराज। उपजदाच आपल्याला पाय नसेल, किती पैसा असू द्या दांडगे महाराज, किती संपत्ती असू द्या, ते नकलीच महाराज। परंतु तुम्हा मला ज्या ईश्वराने हे देह दिलाय याचं आपण भजन करीत नाहीत, आणि म्हणून तुकोबराय या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुकोबरायांच्या लक्षात आलं, आणि त्यांनी पाहिलं अरे हा मनुष्य फक्त जेवण खाणं उठणं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्या प्रपंचाच्या पाठीमागे पळालाय। तुम्ही आम्ही सर्वजण पळतोय महाराज, रात्र पुराण आहे आपल्याला, दिवस पुराण आहे, सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ आहे की नाही। आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी ईश्वराची आठवण येत नाही। काय ईश्वराची आठवण करायची, का नामस्मरण करायचे, काय कारण? माऊली ज्ञानोबा लिहितात ते वैरून पण देखो मीच आपल्या उरता लागी, भक्ताची तनु त्यागी परिचर्या करी। सज्जन हो, माय बापा हो, या ठिकाणी प्रत्येकाला आपल्याला एक दिवस जायचंय, हेच माणसाच्या ध्यानात नाही महाराज। मृत्यू विसरलोत आपण बाबा, बरोबर आहे की नाही? तुम्ही म्हणाल असं कसं, आम्हाला माहिती आहे, परंतु त्या ठिकाणी आपल्याला फक्त महाराज तात्पुरतं स्मशान वैराग्य प्राप्त होते। आपण ज्यावेळेस स्मशानामध्ये जाऊ त्यावेळेस एखादी
अंत्ययात्रा येते आणि मग आपले पाहुणा रावळा कुणी नातला आणि मग माणूस म्हणतो लांडगे साहेब काय खरंय राव माणसाचं. मग म्हणतो माणूस काल होता राव माणूस माझ्याबरोबर बोलला मला फोन केला म्हणे जरे पाटील मला फोन केला म्हणले काल सकाळी तर म्हणले ओ गेले वा छान. परंतु तुम्हा मला त्या हे की नाही मृत्यूचा विसर पडलाय. एक मृत्यू सत्य आहे आणि दोन देव सत्य आहे महाराज. या जगामध्ये बाकी सारा मिथ्ये आहे महाराज. परंतु तुम्हा आम्हाला त्या गोष्टीचा विसर पडलाय आणि म्हणूनच तुकोबारायांना वाटलं अरे हे विचारच करत नाहीत लोक. अहो कस काय आम्ही विचार करत नाहीत काय. अहो विचार करतो पण काय नित्य उठोनिया खावयाची चिंता आम्ही हाच विचार करतो. परंतु या ठिकाणी आम्हाला त्या ईश्वराची प्राप्ती झाली पाहिजे. या जन्म मरणातून महाराज किती वेळा जन्म यावा काय सांगावं जन्माचं दुःख. माऊली ज्ञानोबा लिहितात त्या ठिकाणी मातेची उदर कुहरी पचवणी विष्णेच्या दातरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. त्या आईच्या गर्भामध्ये महाराज हा तुम्ही आम्ही त्या ठिकाणी उलटे टांगलेले असतो आणि मग त्या ठिकाणी ईश्वराची आठवण होती 9 महिने झाल्यानंतर. मग त्या ठिकाणी पूर्वजन्म आठवतो आणि मग सोहम 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 सोडवा सोडवा देवा हे की नाही. मग त्या ठिकाणी देवाला वचन देतो बाबा तुझं भजन करीन तुझं चिंतन करीन. त्या ठिकाणी देवाला वचन देतो परंतु जन्म झाला की मग लगेच क्या 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 मग विसरतोय सर्व का नाही. आतमध्ये त्या ठिकाणी असणारा हा जीव गुदमरतोय आणि त्यावेळेस म्हणतो मग एक वेळ त्यावेळेस मग महाराज भगवंताला प्रार्थना करतो हा जीव. मग शरण जातो. मग त्या ठिकाणी म्हणतो हे देवा तुझं भजन गाईन रे एकदा विनंती बर का एकदा या दुःखातून मला मोकळं कर सोडव या दुःखामधून. परंतु आम्हाला ते दुःखच वाटत नाही महाराज. प्रत्येकाला या ठिकाणी दुःखच वाटत नाही. प्रत्येक जण ज्या त्या विषयामध्ये गुरफटलेला आहे महाराज. माऊली ज्ञानोबराय म्हणतात माऊली ज्ञानोबरायला किव आली आणि माऊली ज्ञानोबराने एक ओवी लिहिली. हा जीव गुरफटलाय महाराज त्याला काहीही वाटत नाही त्या दुःखाचं त्याला काही वाटत नाही अज्ञानी जीवाला बरं का. माऊली ज्ञानोबराय म्हणतात उर्वशिया चंद्र सुखी जैसा स्वर्ग लोकी तैसाची कुर्मही नरकी लोलकुस लागे. त्या ठिकाणी स्वर्गामध्ये तो इंद्रदेव आहे ना तो इंद्रदेवाच्या समोर उर्वशी असते महाराज असे नृत्य करायला. इथंच काय तुम्हाला वाटतं का आपल्याकडे जिकडे बाया वगैरे आणतात नाचायला इंद्रदेव बी तेच करतात महाराज तिथे. अरे मग तर तिथं उर्वशी रंभा आहे महाराज आणि तो इंद्रच्या त्या उर्वशीच्या नृत्याने महाराज आवाज व्यवस्थित त्या उर्वशीच्या नृत्याने जसा सुखी तैसाची कुर्म म्हणजे किडा तैसाची कुर्म नरकी लोळतूस लागे. हे कळत नाही महाराज. ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत. बघा कुणाला माहित नाही का हो व्यसन करणं वाईट आहे कुणाला माहित नाही. प्रत्येकाला माहिती आहे महाराज. तरी का माणूस व्यसन करतो बरं होय बाबा. कुणाला माहित नाही तंबाखू खाणं वाईट आहे का माणूस तंबाखू खातो. कुणाला माहित नाही महाराज सिगारेट ओढणं बिडी ओढणं वाईट आहे कुणाला माहित नाही हो. प्रत्येकाला माहिती आहे. आपण एवढे अज्ञानीत का तुम्ही म्हणताल महाराज हे सांगायची काय गरज आहे. अहो हेच तर कळत नाही मग काय काय सांगलं पाहिजे तुम्हाला. अशा काही गोष्टीत महाराज जे आपल्याला कळत्यात परंतु वळत नाहीत आणि हेच कळण्यासाठी संतांचा अवतार कार्य महाराज. म्हणून संतांना किव येते. त्या ठिकाणी एक दृष्टांत सांगतो भजन करा विठ्ठल. एक लहान मुलगा असतो आणि तो असा अंगठा चुकतो महाराज
विशाल बाबा असा अंगठा चोखतो. आता तो लहानाचा मोठा होतो. आई त्याला म्हणते बाबा ही सवय चांगली नाही रे, पण ते मुलगा काय ऐकत नाही. असंच तुम्ही पाहिलं असेल एखादा मुलगा आहे की नाही? नाही पाहिला? पाहिलाय का कोणी असा अंगठा चोखताना? पाहिलाय का? नाही पाहिला. आणि मग ती आई म्हणते बरं त्या अंगठ्यामधून काही दूध येतं का बरं? किती 2 लिटर 5 लिटर का चुकवतो अंगठा? त्यामध्ये काय आहे का त्या अंगठ्यामध्ये काही? पण तरी तो अंगठा मुलगा चुकवतो. आणि एक पण ती आजी माझ्याकडे आली, म्हणली महाराज काहीतरी सांगा, हे आमचा पप्या म्हणली पार आता 22 वर्षाचा व्हायला लागलाय, अंगठा चोखतोय, ह्याची काही वाईट सवय जाय नाही, लग्नाला आलाय टोनगा, एक तर आता मुली भेटणार म्हणली, मुलीची पंचायत आहे. मग मी म्हटलं काय करा तुम्ही त्याला माझ्याकडे घेऊन या म्हटलं, मी देतो औषध. आणि मग त्या आजीने पप्याला आणलं इकडे. आणि पप्याला म्हणलं थोडासा अज्ञानच होता. अरे का म्हणलं अंगठा चोखतो, काय आहे त्याच्यामध्ये, काय दूध येतं का? नाही म्हणलं आता नाही चोखायचो. अरे बाबा आईने सांगितलं, भावाने सांगितलं, शेजाऱ्याने सांगितलं, मावशीने सांगितलं, तरी तुझी सवय जाय ना. किती दिवस असं आता तू चांगला कळीत झालास, आता हे खोड चांगली नाही. आणि मग महाराज त्या ठिकाणी त्या एक औषध म्हणलं आजी मी एक औषध देतो, तुम्ही काय करा त्या ठिकाणी 2 म्हणलं अंडर पॅन्ट आणा, असे हाफ चड्डी आणा म्हणलं, आणि त्याला शिव म्हणलं आपण, त्याची खोड जाणार नाही. आणि मग 2 हाफ पॅन्टी आणल्या महाराज. त्या पॅन्टीला काय केलं आम्ही, नाडी ठेवली नाही असे, आणि त्याला दिलं घालायला. आणि गेलं घरी. ते घरी गेल्यानंतर त्याला काय झालं, ते पॅन्टीला नाडीच नसना, ते असं चेटी धरूनच पळायचं. एक दिवस अशीच आजीची माझी भेट झाली. म्हणलं आजी पप्याची खोड गेली का? म्हणली महाराज काय ह्याची खोड म्हणली, आता ती अंगठा चुकी नाही म्हणली, जे पॅन्टीला धरून पळत आहे. विठाला सांगण्याचं तात्पर्य सज्जना हो, दृष्टांताकडे पाहू नका, विनोद हे नकली असतात. परंतु या ठिकाणी तुम्हा सामान्य जीवाला या जन्म मृत्यूच्या राहट गाडग्यामधून सुटण्यासाठी संतांचा अवतार कार्य. आणि हे की नाही, पुनरूपी जननम पुनरूपी मरणम पुनरूपी जननी जठरे शयनम. अरे किती वेळा जन्म यावा, किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित. किती वेळा महाराज पुन्हा पुन्हा जन्माला यावा. म्हणून त्या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे महाराज. या दुःखामधून सुटण्यासाठी, या पुनरूपी जननम पुनरूपी मरणम या संसार रूपी दुःखामधून सुटण्यासाठी या ठिकाणी माऊली ज्ञानोबा म्हणतात अरे प्रत्येकाला तर मरायचोच, परंतु मरण्याच्या काही परीत महाराज आहे की नाही. उपजे ते नासे नाशिले ते पुनरूपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किंवा माऊली ज्ञानोबा म्हणतात ना तरी उदो असतो अपेसे, अखंडित होत जात असे, हे जन्म मरण तैसे अपरिहार्य जगी. ज्याला जन्म आहे त्याचा मृत्यू वाटळे महाराज. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार. आम्ही विचार करत नाहीत का हो? आम्ही करतोच विचार महाराज, परंतु उद्या काय खायचं ह्याचा विचार करतो. उद्याची चिंता आहे आम्हाला, या देहाची चिंता नाही. त्या ठिकाणी आम्ही विचार करतो, परंतु विचाराशिवाय तुकोबाराय म्हणतात आहे की नाही, विचारा वाचून न पविजे समाधान. तुम्हा आम्हा या जीवाला खऱ्या अर्थानं विचाराची गरज आहे, तो विचार आपल्यापर्यंत पोहोचत नाही महाराज. आणि म्हणून हा देह तर जाणार आहे महाराज. मी असंच एका ठिकाणी म्हणलं तू या ठिकाणचे माणसं प्रत्येक जाणार आहेत म्हणलं, प्रत्येक मरणार आहेत. एक मावशी माग म्हणली हा महाराज मी नाही मरणार. म्हणली का? तुम्हीच म्हणले ना या गावचे माणसं सारे मरणार आहेत, मी बाहेर गावची म्हणली. अरे प्रत्येकाला जायचंय महाराज. एकदा मलाच यम न्यायला आला, म्हणला सस्ते महाराज उरका, टाइम संपलाय म्हणला तुमचं, जायचंय तुम्हाला. मी म्हटलं आलात तर काही चहा पाणी वगैरे नाही. नाही म्हणलं वेळ नाही अजिबात, आमच्यापाशी कुठे वेळ आहे म्हणलं. पण मी माझ्या घरी आलेल्या प्रत्येक माणसाला काहीतरी म्हणलं चहा पेल्याशिवाय किंवा जेवण केल्याशिवाय जाऊ देत नाही.
मग मला उरका लवकर. मी म्हणलं काय करू, चहा करू का कॉफी? म्हणलं काही करा. आम्ही केली कॉफी. पण मी एक शाळा केली महाराज. त्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि ते पेलं यम आणि ते गुंगलं ना ते. मी तोवर त्यांचं ते रजिस्टर घेतलं, कॅम्प्युटर घेतलं आणि ते साऱ्यात खाली माझं नाव नेऊन ठेवलं. वा छान. आणि ते आलं 5 मिनिटात सुद्धी हो. ते मला म्हणतं काय राव महाराज, या म्हणले मृत्यू लोकांमध्ये प्रत्येक जण आमच्याकडे वाईट भावनेनेच बघतात. यमाचा आदर आणि यमाचा आतिथ्य कुणी करीत नाही. मी भारावून गेलो म्हणले तुम्ही चहा पाजला. म्हणले मी तुमच्यावर खुश आहे म्हणले. आता मी आता बदलच करणार आहे म्हणले. म्हणलं बरं झालं आपलं मरण टळलं. म्हणले काय करणार आता? ते म्हणले वरून नाही आता खालून सुरू करणार. आता खाली मीच नेऊन घातलं होतं ना. काय सांगायचं. एक माणूस माऊली ज्ञानोबराव म्हणतात आगा मर हा बोल ना साहती आणि मेलिया तरी रडते. नुसतं म्हणलं का जा मर, मला मर म्हणतो. अरे मरायचंय ना मग. हे सत्य आहे महाराज. पण हेच विसरलो. सज्जना हो, मायबापा हो, हा सर्व आपलं ठरलेलं आहे. माचीस तयार आहे, सरपण तयार आहे, गाडग तयार आहे, कपडा तयार आहे, पेटवणाराची गर्दी आहे महाराज. सर्व ठरलेलं आहे आपल्याला. वेळ ठरलेली आहे, परत आपल्याला माहित नाही. अहो किती त्या ईश्वर आपल्याशी प्रेमाने वागलाय बघा ना. ज्या वेळेस आपल्याला जन्म असतो, आता माता माऊली आहेत, त्यावेळेस आपल्याला 9 महिने अगोदर चाहूल लागते की कुणीतरी आमच्या घरामध्ये पाहुणा येणार आहे. परंतु त्या ठिकाणी आपल्याला जायच्या अगोदर एक 5 मिनिट बी माहित होत नाही का? माहित असतं. मग तर लोकांनी काय विजय मिळवला असता महाराज मृत्यूवर. परंतु नाही महाराज. हा हे सर्व त्याच्या हातामध्ये महाराज. तो सत्ताधीश आहे, तो परमात्मा सत्ताधीश आहे, तो मालक आहे जगाचा. माऊली ज्ञानोबराव म्हणतात पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वी भूते न वाहावी या माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, तो जगाते चालिता. म्याची नेमिला संता काळुग्रासे भूता. सर्व करण्याची ताकद त्याच्यामध्ये महाराज. तो सत्ताधीश परमात्मा आहे. तुझे सत्य वेदासी बोलाने, तुझे सत्य वेदासी बोलाने, तुझे सत्य वेदासी बोलाने, तुझे सत्य वेदासी बोलाने. तुझिया सत्तेशी, तुझिया सत्तेने, वेदासी बोलणे, वा सूर्याशी चालणे, तुझिया बळे. सर्व करता तोय महाराज. परंतु आपल्याला वाटतंय नाही नाही मी करतोय मी करतोय. अरे काहीच करत नाहीत आपण. हाच अहंकार आहे महाराज. माणसाला जीवनामध्ये अहंकार उत्पन्न झाला की माणसाला सर्व नाश पावतोय माणूस. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबा सावध हो रे राजा, विचार कर. हा आपण विचार करतो महाराज. विचार कोणता करतो? हा धरावी आवडी
क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरोनी आवडी किंवा धरारी आवडी करावी तातडी परमार्थाची सज्जन हो परमार्थाची तातडी करा बाकी सर्व माईक आहे सर्व खोट आहे सर्व लटक आहे सर्व जगण्यासाठी करावंच लागतंय महाराज पोटासाठी हे की नाही परंतु माऊली ज्ञानोबराय सांगतात या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांनी खऱ्या अर्थानं दोनच सोहळे सांगितलेत देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूचिया सोहळिया न म्हणू नये धनंजया जया परी आपल्या जीवनामध्ये मानवी जीवनावर खऱ्या अर्थानं 16 संस्कार होतात परंतु माऊली ज्ञानोबरायांनी दोनच संस्कार सांगितले कोणते एक जन्म आणि दुसरा मृत्यू कारण की एखाद्याचं लग्नही होऊ शकत नाही महाराज बरोबर की पण जन्म त्याचा मृत्यू आहे ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू अटळ आहे दोन गोष्टीत महाराज त्याला ऑप्शनच नाही एक जन्म नंतर मृत्यू बाकी दुसरं काही होईल तुम्ही लग्न करताल किंवा नाही बायको मिळाल्यामुळे नाही बी करायचं आता काहीच तसंच झालंय नोकरी लागल किंवा नाही लागल आता नोकऱ्या काही प्रत्येकाकडे राहिल्या नाही तुम्ही अनन्य अजून व्यवसाय करताल उद्योग करताल किंवा नाही करताल याला ऑप्शन आहेत परंतु हे दोन ऑप्शन असे एक जन्मानंतर मृत्यू हे अटळे सत्य म्हणून त्या ठिकाणी त्याला तुम्हाच्या हातात नाही महाराज उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुपी दिशे हे पुन्हा पुन्हा हे कालचक्र चालू आहे परंतु या चक्रामधून सुटण्यासाठी आपल्याला संतांचा सहवास धरावा लागेल आपल्याला संतांची संगत करावं लागेल त्याशिवाय आपल्याला हे ज्ञान प्राप्त होत नाही महाराज संताची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे याच पंथाने आपल्याला जावं लागेल त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला नामस्मरण करावं लागेल महाराज त्या ईश्वराचं नामस्मरण करावं लागेल त्या ईश्वराला काय आवडतंय तर नाम आवडतंय महाराज भजन आवडतंय प्रत्येकाने भजन केलं पाहिजे प्रत्येकाने त्याला आठवलं पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे परंतु सदा नाम घोष करू हरि कथा तेरे सदाचिता समाधान मग काय होईल महाराज मग सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्ल तसो मग भीती राहत नाही महाराज का तर आम्ही नामस्मरण केलंय त्या ठिकाणी वेळ संपलेला आहे महाराज परंतु त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संतांचे विचार आपण आचरणात आणा सज्जना हो बाकी चकांड्या किती मारतायत त्यात दृष्टांत विवामुक्त मुख परंतु सर्व टाळकरी मंडळी असतील समोर बसलेली मंडळी असतील सर्व त्या ठिकाणी चिंतनीय असल्यामुळं ठीक नाही तर सध्याला काय झालंय महाराज वरून काही नाही पॅकिंग चांगली आत माल खोटा का असा ना असा विषय सध्याला महाराष्ट्रभर हेच चाललंय महाराज महाराजाला काय ते प्रमाणावर चाललंय का महाराज त्या ठिकाणी सुदीवर आहे हे काही माहित नाही महाराज ठिकाणी खोट ते विकत आहे महाराज लटके ते रुचे साच कोणानं पचे महाराज असंच एक जण हे होता गुळ होता त्याच्याकडे गुळाचं गुराळ होतं आणि गुळाचं गुराळामध्ये काय झालं पाक करता करता त्यामध्ये जरा चाचणी पिसकली शिवाजी महाराज आणि काय झालं नेमकं तो गुळ आहे ना तो पाक झाला नाही गुळ व्हाय ना नुसतं पाणीच मग आता काय करावा गडी हुशार होता म्हणला आता तर फजितीच आहे म्हणला आता काय करावं इतका मोठा आता नाश होतोय मग त्यांनी काय केलं महाराज वाळू आणली वाळू खडी आणली दिली ते टाकून त्यात आणि ते शिजवलं आणि ते घट्ट झालं आता विकायचं कसं चला म्हणलं बाजारात नकली काय सांगतोय मी बघा नकली परंतु त्याला है की नाही झूठ भी अगर चिल्ला चिल्ला के कहो तो सच लगता है महाराज खोट सुद्धा ओरडू जर म्हणलं ना तर खरं लागतंय मग गेला गडी बाजारामध्ये इथून जवळ आष्टी का जामखेड जवळ आपला दुई सारख्याचे बरं शनिवार आपलं जामखेड फेमस आहे आष्टीपेक्षा गेला जामखेडच्या बाजारामध्ये आणि गाडी लावली साईडला आणि लागला मोठ्याने आरडायला कसं काय बाबा गरिबांनी जगाव का नाही जगावा साखर झाली 60 रुपये किलो गुळ झालाय 50-60 रुपये किलो महंगाई मार खाईगी म्हणला कसं जगावा आजचे दिन म्हणले आणि इथं महंगाई आली वरडू लागला सांगायला आणि आता बघा
तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी 20 रुपये किलोनी गुळ विकणार मी. या म्हणला फुकट गुळ 20 रुपये किलो, 20 रुपये किलो. मोठ्या मोठ्याने आरडायला लागला. जमले बाकीचे 2-4 जण आयला, म्हणले काय गडी जरा भोळा दिसतोय, म्हणले गुळ तर चांगला दिसतोय वरून, त्यांना काय माहित आत खाली काय ती. म्हणला या महागाईच्या जमान्यामध्ये सस्ते महाराजाचं कीर्तन आहे, महाराज बी सस्ते आडनाव. स्वस्त गुळ म्हणला कुणी घेऊन जावं फुकट, 20 रुपये किलो गुळ, 20 रुपये किलो. एक जण आलं, म्हणला काही असू, म्हणला आता मिरच्या पुढच्या बाजारात नेऊ, बटाटे पुढच्या बाजारात नेऊ, कांदे पुढच्या बाजारात नेऊ, हे पुढं कवा भेटन, पण 50 रुपयाचा गुळ 20 रुपये किलो भेटतोय म्हणजे काय बाबा. एक गिरायक होतं ना, तो म्हणला द्या मला 50 किलो गुळ डायरेक्ट. आणि म्हणला तो काय करायचं असतं, जवळ शेजारी पाजायला म्हणतो घ्या राव काय गुळ पिवरे म्हणायचं, भारी दिसतोय. आणि गिरायक लय भोळ दिसतंय म्हणला. तू ह्याला थांबा गर्दी करू नका, साऱ्याला भेटन, साऱ्याला भलती गर्दी झाली ना. आता 20 रुपये किलो गुळ म्हणल्यावर भलती गर्दी झाली, सारे त्या गुळावर तुटून पडे. एक जण आपलं कधी 10-20 रुपये 50 रुपये 100 रुपये असं बाजार न्यायचं, त्यांनी घेतला गुळ 50 किलो, गेला तसंच कणत कणत कुतत कुतत घरी, भातकिनी टाकून दिला गुळाचा. वा घरापुढं. बायको म्हणली कव्हा जेव्हा जाईन तेव्हा पिशवी घेऊन जातय आणि अर्धी पिशवी हालीत आणतय, हे काय आणलंय बाबानी, काय कळायच मार्ग नाही. काय आणलंय म्हणली ते. अगं म्हणला बाजारात गेलतो आणि एक लय भोळ गिराईक सापडलं, 20 रुपये किलोनी गुळ आणलाय, म्हणला 50 किलो गुळच घेऊन आलोय. मिरच्या ते मग आणू म्हणला पुढच्या गुरुवारी, पुढच्या शनिवारी. शनिवारचा बाजार असतो आमच्याकडे, पाठदेकडे गुरुवारी असतो ना. पुढच्या शनिवारी आणू म्हणला बाकीचं, हे बघ 50 रुपयाचं गुळ 20 रुपये किलोने आणलाय. आलंय भोळ गिराईक सापड. घाम झालं. बरं म्हणली बया, नशीब म्हणली आमचं, कधी एवढं आणत नसते तर एवढा गुळ आणलाय. तर म्हणली आता चहा करते. हा म्हणला पटकिनी कर गाड्या, गुळाचा चहा कर म्हणली. फोडला एक गुळाचा ढेकूळ, गेली आतमध्ये, ताप पातेल्यात टाकलं, गरम करते अशी चाळणी, आता खडाडांग आता काय करावं म्हणली. असे बघत तिथं ते पाणी व्हाय ना, त्याला गुळा चिटकाना महाराज, नुसता पाक होता त्या गुळाचा, ते काय गुळ होता वय. म्हणली इकडे बरं आतमध्ये. म्हणले लय भोळ गिरायक सापडन, लय गुळ आणला. म्हणली काय त्यात खडेच येत, आता कसं करायचं. महाराज बघा माणसं चुकीची दुरुस्ती करायला खंबीर. जवळच सप्ताह चालू होता, म्हणलं जाऊन द्या, मला सप्त्याला देऊन टाकू एवढा गुळ. गेला तिथं, म्हणला घ्या हे लक्ष्मण पाटलाची, म्हणला हे 50 किलो गुळ सप्त्याला वर्गण म्हणून दान. पंच विचार करायला लागले, काय हो म्हणले हे माणूस कवा 10 बार ह्याच्या घराला खेट मारले तरी 21 रुपये फाडीत नसतो, आणि काय उदार झालाय बाबा ह्यो, डायरेक्ट 50 किलो गुळ आणून दिलाय. आणि त्यांनी बी महाराज फोडला गुळ म्हणलेला, तर लापशी वगैरे करू शिरा टाकला कढईमध्ये, ते बी लागले ते उलथाने हात खरं. म्हणले काय नेमकं चाप सुंदरी बघावं म्हणले, तर बघायला लागले असे उलथाणीवर तर एवढले खडी. सांगण्याचं तात्पर्य महाराज जेवढं खोट आहे ना, है की नाही, तेवढं खपतंय विठ्ठला. त्यामुळं सज्जना हो, त्या ठिकाणी तुम्हा मला या भव सिंधूमधून, या भवसागरामधून जर तारून जायचं असेल तर फक्त एक येते, देवाचं नाव आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, अगा उपजने आणि निमने हे साताची जे मानणे, तो जीव लोमी म्हणे संसार. उपजने म्हणजे जन्मने, आणि निमने म्हणजे मृत्यू. हे खरं वाटतंय महाराज, हे की नाही, किंवा याला संसार म्हटलंय माऊली ज्ञानोबरायांनी. तो जीव लोकू मी म्हणे संसारोहन, त्याला संसार म्हटलंय. आणि तुकोबाराय म्हणतात, या ठिकाणी किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित, किंवा या जन्माला आणि मरणाला संतांनी संसार म्हटलंय. आणि तुम्ही आम्ही या गाडग्याला मडक्याला, हे की नाही, नक्ती बायको शेंबड पोरग येडवाकडं घर 2 एकर जमीन, याला आपण संसार म्हणतो महाराज. परंतु हे काही संग येणार नाही महाराज. एक माणूस आयुष्यभर त्याने नामस्मरण केलं नाही, कधी चिंतन केलं नाही, कधी देवाचं कधी कीर्तनला आला नाही, कधी पाहुण्याकडे नाही, कुणी वारलं, कुणी काही सुख दुःखाला कधी नाही, माझं काम आयुष्यभर कष्ट केलं महाराज. परंतु तो ज्यावेळेस मृत्यूमुखी पावला त्यावेळेस महाराज त्याच्या मुलांनी त्या ठिकाणी बांधावरती जाळलं त्याला. कोणाचं सांगतोय मी? आपलं सांगतोय महाराज. काय माहिती आपलं काय करणार ते. हो मी नेहमी सांगत असतो, चरक असतो का चरक,
त्यात ऊस घातला का असा मोठ्याने ओरडतो, पण चरकाला काय भेटतं का? रस कोणी दुसरंच पितं. अहो चरक वरडू वरडू मेला आणि अख्खा गाव रस पिऊन गेला महाराज. तसं तुमचं आहे. ह्या मुलाच्या आहे की नाही, या प्रपंचाच्या या धनदारा पुत्र जण बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्ये हे जाणून शरणरी गा देवाशी. दादांनो, हे लटकय सर्व, हे खोट आहे सर्व, माईक आहे, यांच्यात गुंतू नका. नक्कीच आपल्याला उपजीविकेसाठी करावं लागेल, परंतु कसं? माऊली ज्ञानोबराय म्हणतात, तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधना नाकळे, जैसे नसे जळे पद्मपत्र. ते कमळ महाराज असतं पाण्यामध्ये असतं, परंतु त्या कमळावर पाणी थांबत नाही. बघा पाणी टाकून ते पाणी उगळतं. तसं महाराज हा प्रपंच करा, संसार करा. तुकोबाराय तर म्हणतात, नका तेजू रांडा पोरे सुखी बांधा माड्या घरी, परंतु कधी त्याचं नामस्मरण करा. झालेली वेळ या ठिकाणी सार्थकी लावा जीवनामध्ये. खऱ्या अर्थानं घडोघडी काळ वाटे याची पाहे बाबांनो. बेडूक सापाची तोंडी जातसे बुड बुडी, ते मक्षिकाची कोडी स्मरेना काही. माऊली ज्ञानोबराय सांगतात, दरदरू सापे गिरजतो आहे उभा, की तो मासिये वेटाळी जिभा, तैसी कवने लोभा वाढविती तृष्णा. तुम्ही बेडूक पाहिलाय का? पाहिलाय का? साप पाहिलाय का? कोण कोणाला खातं बरं? बेडूक सापाला खातो का साप बेडकाला खातो? हा, साप बेडकाला खातो, बरोबर. सापाचं क्षेत्रफळ मोठं आहे तोंडाचं का बेडकाचं? बेडकाचं क्षेत्रफळ मोठं आहे महाराज सापापेक्षा, परंतु तरी तो साप प्रयत्न करतो त्या बेडकाला गिळायचा, कारण की त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली असती. कुणी? साप वाचतो महाराज, आपण वाचित नाहीत. हा, एक ओवी माऊली ज्ञानोबराय आहे की नाही, हळूहळू ढाळे ढाळे के तुले नेके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. एकदा सुरुवात करा महाराज आहे की नाही, तुम्ही डोंगर पर्वत सहज चढून जाताल. तसं तो बेडुकाचा क्षेत्रफळ मोठं आहे, परंतु सर्परूपी तो काळ रूपी सर्प महाराज त्या बेडकाला गिळलेलं आहे. आता त्या बेडकाला किती गिळाय सांगू का महाराज? काही काही बेडकांचं 50 वय झालंय, काही काही बेडकांचं 60 झालंय, काहीच 65 झालंय, 70 झालंय. अरे बेडकांनो, माझ्या सकट तो काळ आपल्या पाठीमाग लागलाय महाराज. तरी तो बेडूक समोरून काय करतोय? आतमध्ये माश्या ओढतोयच आतमध्ये, है का नाही? हा, सखाराम पाटलाची तर कामाला गेले की तुकाराम पाटलाची शेंगावर पडती बेडूक बर का. म्हणजे काय चेरता आणल्यात, आणते का त्याला भाग कापून जरा. हा बेडूक आहे महाराज. या काळरूपी सर्पाने तुम्हाला ग्रासलंय सज्जना हो. म्हणून त्या ईश्वराचं चिंतन करा, भजन करा, नामस्मरण करा. या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा 13 दिवस माणसाचा ज्यावेळेस प्राण जातो महाराज, त्यावेळेस आपला आत्मा त्या ठिकाणी 13 दिवस भटकतो आणि 13व्या दिवसानंतर एक छोटासा पिंड स्वरूपाचा आपला देह प्राप्त होतो महाराज आपल्याला. आणि मग हळूहळू हळूहळू 25 योजन दर महिन्याला तो आत्मा यम त्याला वरती नेतात महाराज. जर तो पुनीत आत्मा असेल तर त्याला त्या ठिकाणी बाधा होत नाही, परंतु जर त्याने भजन नसन केलं, नामस्मरण नसन केलं, आयुष्यभर चांगला वागला नसन, त्या ठिकाणी मग यमाचे किंकर आहे की नाही, मारिती तोडिती झोडिती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. मग हानतेत महाराज, हा फटके मारतात. मग काय केलं? सप्त्याला गेलता का? नव्हतो गेलो. दान धर्म केला का? नाही केला. भावकीचे नीट वागला का? नाही वागला. पत्नी बरं नीट वागला का? नाही वागला. भावाशी भांडण केलं का? अवश्य केलं. चोऱ्या केल्या का? चोऱ्या केल्या. खोटं बोलला का? खोटं बोलला. अजून झपकी देत महाराज. नाना त्या आत्म्याला, त्या छोट्याशा पिंडाला ज्यामध्ये आत्मा जातो त्याला महाराज या ठिकाणी शरीर तर गळून पडतंय महाराज, आहे की नाही, परंतु आत्मा तो अमर आहे आणि त्या आत्म्याला तो त्रास होतो महाराज. आणि म्हणून जर असं चांगलं कीर्तन प्रवचन त्या ठिकाणी साधू संतांना भोजन दिलं तर त्या ठिकाणी यम सुद्धा महाराज, त्या ठिकाणी काळा सुद्धा सत्ता चालत नाही महाराज. त्या ठिकाणी 25 योजन हळूहळू आत्मावरती जातो आणि मग त्या ठिकाणी वैचरणा नावाची नदी आहे महाराज. त्या नदीमध्ये जर पापी आत्मा असेल त्या नदीमध्ये फेकून दिलं जातं महाराज. गरुड पुराण सांगते. तुम्ही म्हणता तुम्ही गेलता काय वर? मी गेलो असतो तर तुम्हाला सांगायला नसतं आलं.
परंतु संतांचे पायी हा माझा विश्वास, हा सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. संतांच्या शब्दावर विश्वास ठेवा महाराज. का बोलतील खोटं? काय गरज आहे? अहो त्यांनी उभं आयुष्य तुम्हा आम्हासाठी वेचलं महाराज. तुकोबाराय तर म्हणतात, जाळोनी संसार बैसलो अंगणी, किंवा प्रपंचापासून विटले हे चित्त व म्हणते मनी बैसले. अहो वमन म्हणजे वांतीवानी प्रपंच वाटला त्यांना, पण आम्हाला गोड वाटतोय महाराज. म्हणून या ठिकाणी आपण गुंततोय महाराज. माऊली ज्ञानोबा तर म्हणतात त्या ठिकाणी, कठीण कोवळे देह जैसा भ्रमर भेदी गोडे, भलते काष्ट कोरडे परी परी के माझी सापडे, कोवळी तेच उत्तीर्ण होईल प्राणी, परी ते कमळ दळ चिरुणे, तैसे कठीण कोवळे स्नेह देखा. तो भुंगा ना भुंगा, वाळलेल्यातली वाळलेलं कडकातलं कडक लाकूड कोरतो महाराज भुंगा. परंतु ज्यावेळेस संध्याकाळ होती, रात्र होती, ज्यावेळेस त्या कमळाच्या पाकड्या मिटतात सूर्यनारायण मावळल्यानंतर, त्यावेळेस तो भुंगा आतमध्ये गुदमरून मरतो महाराज. तसं तुमचं आमचं आहे. तसं तुम्ही आम्ही या पाशामध्ये मोहामध्ये माझं 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 म्हणून गुंततान, परंतु तुम्हाला ईश्वराचं नाम आठवणार नाही, तुम्ही भक्ती करणार नाहीत. आणि पुन्हा मग भक्ती नाही केल्यावर पुन्हा मग या ठिकाणी पुन्हा या राडगाडग्यामध्ये पुन्हा जगावं लागतंय, मरावं लागतंय. असो या ठिकाणी हा पुनीत आत्मा या ठिकाणी 1 वर्षानंतर त्या ठिकाणी पोहोचतो. आणि त्या ठिकाणी जो पापी आत्मा आहे त्याला दक्षिणद्वारे प्रवेश केला जातो, आणि जो त्या ठिकाणी पुनीत आत्मा आहे त्याला उत्तर, त्याला पूर्व पश्चिम या दरवाजामोठं त्याला आतमध्ये प्रवेश असतो. आणि मग त्या ठिकाणी यमाचे ते चित्रगुप्त असतात, ते सर्व पाढा वाचतात. आणि त्याप्रमाणे महाराज या आत्म्याला तिथून पुढे पितर देशामध्ये तो आत्मा जातो, आहे की नाही. असं या ठिकाणी 1 वर्ष झालंय. खऱ्या अर्थानं मृत्यू हा अटळे सत्य, परंतु आजही बाबासाहेबांच्या आठवणी त्यांच्या पत्नींना, मुलांना, नातेवाईकांना, भावांना सर्वांना आज त्यांच्या आठवणी अगदी जवळ असतील. वेदनादायक ह्या गोष्टीत महाराज कितीही आपण जरी सांगितलं तरी प्रेम खूप वाईट असतं महाराज. आजही त्यांच्या आठवणीने या नातलगांचे म्हणतात ना, जळत त्याचीच कळती, आहे की नाही. जी जनती तीच कणती महाराज. महिला मंडळी आहेत, बाकीची म्हणते अगं थांब थोडा धर, परंतु वेदना त्या माऊलीला होतात महाराज. तसं परदुःख शीतळ असतं. आपण म्हणतो अरे आम्ही आहेत, पाहू, आम्ही बघू, परंतु आपण फक्त 12 महिन्याची 12 महिन्याला येतो महाराज. परत आपल्या प्रपंचामध्ये आपण रममान होतो, ठीक आहे नाही. म्हणून त्या सर्व दुःखांकित या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या पत्नी स्वाती बाबासाहेब लांडगे, त्याचबरोबर मुलगा प्रसाद बाबासाहेब लांडगे, त्याचबरोबर श्वेता लखन डोळस मुलगी आहे, श्रावणी बाबासाहेब लांडगे मुलगी आहे. समस्त लांडगे परिवार, आमचे पत्रकार साहेब, त्यांचाही या कुटुंबाला खूप मोठा आधार आहे. खरंच या ठिकाणी स्वर्ग मृत्यू आहे, परंतु आपलं कर्म ईश्वर पाहतो. म्हणून एकामेकाला आधार द्या, सहकार्य करा. बाबांनो, हे दुश्मनी, वैर, तुझी माझी भांडणं तडणं या गोष्टी विसरून जा. अरे किती दिवस राहणार आहेत आपण, काय माहिती आपल्याला उद्या दिवस कसा येणे. परंतु माणूस नेहमी मीपणा, अहंकार, गुर्मी, थोडा पैशाचा गर्व, संपत्तीचा गर्व, कुणाला सौंदर्याचा गर्व महाराज, हा गर्व एक दिवस नाहीसा होतोय. सज्जना हो, म्हणून माणूस म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला या मृत्यूलोकामध्ये जन्म मिळालाय. भाग्यवान आहात तुम्ही, म्हणून तुम्हाला हा मनुष्य देह लाभलाय. भविष्यामध्ये उर्वरित वेळेमध्ये ईश्वराचं नामस्मरण करा, चिंतन करा.